नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रगट दिन आहे आणि स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तर या दिवसामध्ये स्वामींची नित्यसेवा करा आणि स्वामींची अनुभूती घ्या. चमत्कार बघा. तुम्ही ही सेवा 21 दिवस किंवा 11 दिवस करू शकता. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 11 दिवसांची सेवा करावी आणि कशी करावी. 11 दिवस यासाठी सांगत आहे की महिलांच्या अडचणी असतात, त्यामुळे 11 दिवसांची सेवा करावी. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वामींची पूजा कशी करणार आहे, स्वामींची सेवा कशी करणार आहे. जर तुमच्या घराजवळ स्वामींचं मंदिर असेल तर 7 दिवस आधी सप्ताह असेल तर त्या सप्ताहामध्ये तुम्ही सेवा द्या. आणि जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्ही घरी बसून स्वामींची सेवा करू शकता. तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल किंवा विद्यार्थिनी असाल, तुम्ही सर्वही स्वामींची सेवा करू शकता. तुमची इच्छा सांगू शकता आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वामींची सेवा करू शकता. तर स्वामींची सेवा कशी करायची, पण ही सेवा तुम्हाला नित्य रोज करायची आहे. जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर सर्वप्रथम स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणावा व आपल्या देवघरात स्थापन करावा. त्यानंतरच स्वामींची सेवा सुरू करावी. तर स्वामी सेवा म्हणजे नक्की काय? स्वामी सेवा म्हणजे फार कडक नाही, अतिशय साध्या सोप्या पद्धतीची आहे. स्वामींची सेवा सुरू झाल्यानंतर यामध्ये खंड पडू देऊ नका. आपल्या घरच्या देवघरात पूजा करू शकता. पूजा ही पूर्वेकडे असावी. घरातील पुरुष किंवा स्त्रिया असाल ही पूजा सकाळी करू शकता. सकाळी न जमल्यास तुम्ही ही पूजा हार अर्पण करून नैवेद्य दाखवून संध्याकाळी स्वामींची सेवा करू शकता. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत याचे पठण करायचे आहे. 11 माळी स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. शक्य नसल्यास 1 माळ श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता आणि दिवसभरात मनातल्या मनात देखील आपण स्वामींचे नामस्मरण करू शकता. स्वामींची आरती करायची आहे. काही महिला पुरुष नोकरी करत असतील, त्यांना सकाळी वेळ मिळत नाही, त्यांनी संध्याकाळीही स्वामींची सेवा करू शकता. सर्वात आधी स्वामींची मूर्ती किंवा फोटोला हिना अत्तर लावावे, कारण स्वामींना हिना अत्तर फार आवडते. पिवळा चंदन टिक्का लावावे, फुले अर्पण करावीत, तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत याचे पठण करावे. पठण करताना मनातल्या मनात न करता आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात पठण करावे. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप करावा. स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. आरती करावी व दूध साखर किंवा आपल्या घरात जे शाकाहारी जेवण बनवले असेल त्याचा नैवेद्य दाखवावा. पण नैवेद्य दाखवण्यापूर्वी तो कोणी खाल्लेला नसावा किंवा स्वयंपाक झाल्यावर सर्वप्रथम नैवेद्य काढून ठेवावा. नंतर तो घरात लहान मूल किंवा आजारी व्यक्ती असल्यास जेवले तरी चालेल. नैवेद्य दाखवताना तो अनामिकेने पाण्याने भरलेला एक चौकोन काढावा. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व तुळशीपत्र ठेवावे. पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा. स्वामींना मुजरा करावा. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस मुजरा करावा. ही स्वामींची सेवा करा आणि स्वामींचा चमत्कार बघा. आतापर्यंत भरपूर भक्तांना, सेवेकरांना यांची अनुभूती आलेली आहे. तुम्ही देखील स्वामींची सेवा करा आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करा. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. धन्यवाद.